नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित राजकारण. कधी कधी काही प्रश्न काळाच्या पडद्याआड लपले असतात, पण एखादं मन जेव्हा न्यायासाठी पेटतं तेव्हा जुने फाईल्सही बोलू लागतात. राजलक्ष्मी भोसले, एक यशस्वी पत्रकार, एक हुशार वकील आणि एक जिद्दी मुलगी. आज ती उभी आहे एका अशा केससमोर जी कधीच मिटलेली मानली गेली होती. तिचे सख्खे मामा अनिल मामा, ज्यांनी स्वतः गुन्हा स्वीकारला होता. पण खरंच ते गुन्हेगार होते का? का त्यांच्या मागे आहे एक मोठा कट, एक जुना गुन्हा, एक नव्या न्यायाची हाक? काय राजलक्ष्मी उघड करू शकेल हे रहस्य? नाही, ते चहाची नदी झाली तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचं काय आहे ना मॉम? अक्कासाहेब, तुझी आई आपल्या पाठीत दांडू का घालेल जे मला नाही चालणार? तोच त्यांचे एकुलते नाठाळ कन्यारत्न टपकतं. आल्या आपल्या दुसऱ्या सासूबाई. जरा 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 म्हणून ही बाई माझी पाठ सोडत नाही. असा रोमॅन्टिक झालो की या येतातच बाईसाहेब. कसा वास लागतो काय माहीत. नारायण भोसले तोंड पाडत म्हणतात. ओह सॉरी बाबा. हे बघा, मी माझा चहा घेतला आहे आणि मी निघाले सुद्धा. मी काहीही नाही बघितलं. तुमचं चालू द्या. ती पटकन आपला चहा गाळते आणि हसतच किचनच्या बाहेरही पडते. अहो काय हे? ती जाताच राजची मॉम डोळे मोठे करत नारायण भोसलेंना बोलतात. आता आपली मुलगी 20-22 वर्षाची झाली आहे, ह्याचं तरी निदान भान ठेवत जा. त्यात दम भरत त्यांच्या हातात चहाचा कप देतात आणि स्वतःचाही कप घेऊन बाहेर पडतात. आई तशी मुलगी, हसत म्हणत नारायणराव सुद्धा बाहेर पडतात. सोनू, मी असं ऐकलं आहे की अभिषेक पाटील यांची केस तू रिओपन करायला लावली आहेस ते? तिघेही चहा पिऊन होताच अक्कासाहेबांकडे जायला निघालेले होते. राजलक्ष्मी गाडी चालवत होती तर तिच्या शेजारच्या सीटवर नारायण भोसले बसले होते आणि मागे तिच्या मासाहेब. हो, ती समोर लक्ष केंद्र करीत बोलते. हे काय ऐकते मी? राज, खरं आहे हे? तू रिओपन करत आहेस ही केस? मागून ऐकत असलेल्या मासाहेब बोलतात. हो ग मॉम, पण आताही ती तुटक उत्तर देते. पण या सर्वाची गरजच काय? अनिल दादाने आपला गुन्हा लगेच मान्य केला होता आणि त्याला शिक्षाही 20 वर्षापूर्वीच मिळाली. मग तू आता का म्हणून हे काम करत आहेस? त्या कन्फ्यूज होत विचारतात. राजची मॉम आपल्या पोरीने काहीतरी विचार करून नारायण भोसले मध्ये पडतात. नारायणराव, मी आपल्याशी नाही, माझ्या लेकीशी बोलत आहे आणि मला वाटतं माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांच्याकडे नक्कीच तोंड असावं. पण मध्येच त्यांना हाताने थांबवत राजच्या मासाहेब कडाडतात. मगाचचा नाजूकपणा जाऊन आता त्याच चेहऱ्यावर कणखरपणा होता, अगदी बोलण्यातही. जी, माफी असावी. तसं नारायणरावही शांत होतात. बाबा, कशाला आगीत हात घातलास तू? तुला माहीत आहे ना, अशी एरवी नाजूकळी आपल्या माहेरच्यांचा विषय निघताच वाघीण बनते ते. राज हळूच आपल्या बाबाच्या कानात पुटपुटते. तसा बाबा घाबरून हो म्हणतो आणि आता तोंडाला कुलूप चे ॲक्शन करत शांतपणे पुढे पाहत राहतात. तुमची ती खुसूरपुसूर झाली असेल तर बोला राजलक्ष्मी. ही केस रिओपन करण्याची का बरं तुम्हाला आता दुर्बुद्धी झाली असावी? त्या परत समोरच्या आरशात पाहत तिला विचारतात. मासाहेब, आम्हाला संशय आहे. गेल्या 15 वर्षापासून, जसं आम्हाला कळायला लागलं आहे तेव्हापासूनच, की अनिल मामाचा यात काही गुन्हा नसावा. ते निर्दोष होते आणि त्यांना न्याय देण्यासाठीच आम्ही तुमच्या मनाविरुद्ध जाऊन वकिली पेशात घुसलो. जरी आम्हाला MBBSच्या ॲडमिशनला सहज प्रवेश मिळाला होता तरी. यू नो बेटर मॉम, माझं हेच स्वप्न होतं. ती मात्र यावेळी ड्रायव्हिंग करत करत बिंदास बोलते. अरे पण तू तर मीडियामध्ये, तिचे बाबा परत मध्ये बोलतात. बाबा, ते तर मी काही महिन्यांसाठी जॉईन केलं आहे, तेही मेहता अंकलसाठी. त्यांची इच्छा होती म्हणून, ती खांदे उडवत बोलते. हो, आपल्या राजलक्ष्मीचं खरं तर शिक्षण वकिलीचं. ती ते घेत होतीच.
लॉ करत होती ती. शेवटचं वर्ष होतं तिचं. पण सोबत तिने ऑनलाईन मीडियाचा 2 वर्षाचा कोर्सही केला होता, ज्यावरच तिला मेहता अंकल, जे तिच्या बाबाचे पुराणी यार असलेले मित्र होते, हेही मेहतांना थोड्या तासाभरापूर्वीच समजलं होतं. त्यांनी तिला आपल्या चॅनलला जॉईन व्हायला सांगितले होते. त्यात तिचा फायदाच होता, कारण लॉचं शिक्षण घेता घेताही ती पत्रकारही असल्याने अजून एखाद्या केसमध्ये तिला इन्व्हॉल्व्ह होता येणार होतं. अगदी सहजच, कारण शेवटी ही दोन्ही क्षेत्र एकाच तराजूच्या 2 पारड्या होत्या. ऑफकोर्स असं तिचं म्हणणं होतं. पण म्हणून पहिलीच केस तुम्ही या बिनबुडाची पुरावे असलेली घेणार आहात का, ज्याला आता काहीच अर्थ नाही जिंकून किंवा हरूनही. शिवाय नुकसान आपल्याच लोकांचं होणार आहे. आपल्याच माणसांना यांचा परत त्रास होणार आहे. ते आरोप प्रत्यारोप अक्कासाहेबांना जर कळालं तर. मासाहेब आता परत आपल्या आईच्या भूमिकेत आल्या होत्या. आपल्या पोटच्या पोरीची काळजीही जी वाटायला लागली होती. डोंट वरी मॉम, मी आपल्या घराला त्रास होऊन देणार नाही. पण आपल्या अनिल मामाला मात्र न्याय मिळाला पाहिजे असं मला अजूनही वाटतं. राजला समजलं होतं की तिची मॉम आता अक्कासाहेबांची मुलगी म्हणून नाही, तर आपली आई म्हणून बोलत आहे. पण बाळा, तुला असं का वाटत आहे? आता नारायणराव इतका वेळ शांत बसून ऐकत असलेले मध्ये बोलतात. नाही, म्हणजे तुझी मॉम जे बोलत आहे त्यात तथ्य आहे. अनिलरावांनी आपला गुन्हा मान्य केला होता आणि त्यांना कायदेशीर मृत्यूदंडही झाला आहे. मग असं सर्व असताना परत केस का रिओपन? नारायणरावही चिंतेने म्हणतात. माहीत नाही बाबा, पण का माहीत नाही, मला अनिल मामा निर्दोषच वाटत आहे. असं काहीतरी आहे या केसमध्ये की ही इतक्या सहज सुटेल असं मला तरी नाही वाटत. सध्या माझ्याकडे पुरावे नाहीत. पण ती बोलता बोलता मध्यस्कार बाजूला घेते. आपण या विषयावर नंतर आपल्या घरी बोलूयात गेल्यावर. राजलक्ष्मी, तसंही अक्कासाहेबांची 75वी आपण साजरी करायला आलो आहोत. समोरचा एक भव्य वाडा पाहत राजलक्ष्मीच्या मासाहेब बोलतात. मुंबईजवळ असलेलं वसईपूर एक छोटंसं गाव. तेथील तावरे अँड तावरे कंपनी सध्या सगळ्या भारतावर राज्य करत होती. अक्कासाहेब तावरे पाटील या कंपनीच्या मालकीनबाई, ज्यांनी आपला नवरा जाताच हिमतीवर दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली होती, ज्यात आता फक्त दूधच नाही तर दुधावरच्या सर्वच पदार्थांना त्यांचा भाव होता. हे सगळं शक्य झालं होतं ते म्हणजे अक्कासाहेबांच्या कष्टाची जोड, गाववाल्यांचं त्यांच्यावरचं प्रेम आणि मदत. गावात खूप मान होता अक्कासाहेबांना. साधं घरातील लग्नकार्यही त्यांना न विचारता ठरत नसे इतका. अर्थात हा मान त्यांना असाच मिळाला नव्हता, तर गेल्या 60 वर्षात त्यांनी तो कमावला होता. अवघ्या 16-17 वर्षाचं कोवळं वय, जेव्हा त्यांचा तिशी ओलांडलेला नवरा दारूच्या व्यसनापायी मरण पावला होता. पण जाता जाता त्याने आपली तिन्ही पोरं त्यांच्या पदरात देऊन गेला होता. आधी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन राबणाऱ्या अक्का कधी गावच्या अक्कासाहेब झाल्या कळालंच नाही, कारण स्वभावच त्यांचा खूप लाघवी होता. खूप माणसं त्यांनी जोडले होते आणि यातच हा कारखाना आता भारतच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पसरला होता. अक्कासाहेब तशा प्रेमळ जरी असल्या तरी कडक होत्या, हट्टीही. मी म्हणेल तोच अखेरचा शब्द असावा असं कायम त्यांचं मत होतं आणि त्यामुळेच सर्वजण तसे घाबरूनही होते. पण आता वय 75 झालं आणि त्या आता लहान बाळ बनल्या होत्या. आपल्या नातवंडांनी आपल्याला कायम वरचेवर भेटायला यावं असं मनोमन वाटत असे. पण ते तेवढं सोपं नव्हतं हेही त्यांना माहीत होतं. अरे माध्या, आवरलं की नाही? सगळे यायची येळ झाली आहे. आणि अजून वाडा तसाच सुना आहे. अक्कासाहेब, ज्या चॉकलेटी रंगाच्या खणाची नऊवारी साडी नेसलेल्या, गोरा रंग, आता हातपायच काय पण पूर्ण चेहरा सुरकुतलेल्या अशा या अक्कासाहेब मगापासून आपल्या नोकरांना ओरडत होत्या. स्वप्नपूर्ती वाडा त्यामुळे चांगलाच दणाणला होता. अक्का, काय बी काळजी करू नग, पाहुणं रात्री येणार आहे आणि तुझी 75वी बी आपण उद्या करणार आहे ती, तोवर सर्व होईल. महादू, खूप जुना नोकर, अक्कासाहेबांना आपल्या हातातलं काम ठेवून बोलला. अक्कासाहेबांच्या नवऱ्यानं तेवढं एक चांगलं काम केलं होतं
मरता मरता की वडिलोपार्जित असलेला हा स्वप्नपूर्ती वाडा तेवढा आपल्या या बायकोवर करून गेला होता. अरे मुडद्या, ज्याला तू पाहुणं म्हणत आहे ना, तो माझा नातू आहे. तो या वाड्याचा अर्धा मालक आहे, समजलं का? परत त्याला पाहुणं म्हटलं तर बघ. त्या आपलं एक बोट जे थरथरत होतं ते दाखवत म्हणतात, अगं ये म्हातारे, काहून दंगा करायला लागली इतकी? तुझ्या नातवाला नाही, मी तर नारायणरावबद्दल बोलत होतो इतका वेळ. महादू थोडा हसत म्हणाला, आता तो मुडदा अजून कशाला येत आहे? ते ऐकताच ते आपल्या तोंडावर हात ठेवून बोलतात, अगं असं काय करून राहिली म्हातारे? आता तुझी 75 वय करायची, मग जावई बापू आणि लेक नको का तुला आपल्याबरोबर? महादू जरा अक्कासाहेबांचं ते एक्सप्रेशन पाहून मनातून चमकतात आणि पुढे गोंधळून म्हणतात, काय म्हणाला? माझी लोक हरशी येणार आहे ती? त्यांचं ऐकून मात्र आता अक्कासाहेबांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली होती आणि ते कळाल्यापासून त्यांनी आपल्या मुलीला 10 वेळा फोन केला होता की कधी निघणार हे विचारायला. क्रमशः अक्कासाहेब यांचा थोडा इतिहास तर आपण पाहिला, पण पूर्ण परिवाराची ओळख अजून बाकी आहे, जी हळूहळू होईल. कथा कशी वाटत आहे हे मात्र तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.